पहिला बनवला होता तो सुपरहिट झाला होता. तर देऊळबंद पार्ट 2 हा आमचा करण्याचा मानस होता, पण काही कारणास्तव जसं प्रवीणने आत्ता सांगितलं की करोना आला, त्याने 5 पिक्चर बनवले अजून नवीन, त्याच्यामुळं थोडासा त्याच्यामध्ये टाईम गेला. देऊळबंद हा 2 मला तसे टोटल 11 भाग बनवायचे, तर हा पार्ट 2 आपण आत्ता 21 मेला रिलीज होणार आहे. तर आणि याच्यातनं माझा एक हा सोशल कॉज आहे. सोशल कॉज या दृष्टीने की याच्यातनं जे पहिले देऊळबंदमध्ये जे उत्पन्न मिळालं होतं मी ते सर्व डोनेट केलं होतं. देऊळबंदमध्ये पण माझा मानस असाच आहे की याच्यातले जे मला उत्पन्न मिळेल हे मी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, कारण की माझ्या मिसेसची अशी इच्छा होती आणि मुलीची अशी इच्छा होती की एखाद्या आत्महत्याग्रस्त गेला तर त्यांच्या मुलाचं शिक्षण होतं पण मुलीचं होत नाही. म्हणून याच्यातनं मला जे काय मिळेल ते मुलींच्या शिक्षणासाठी मी प्रायोरिटी देणार आहे आणि त्यांचं शिक्षण, त्यांचं मेसचा खर्च, त्यांचं एज्युकेशन फीचं ह्या उत्पन्नातनं मी करणार आहे. आणि हा पिक्चर जो आहे हा मी सर्व महिलांना समर्पित करत आहोत. याच्यात हे महिलाच काय आपलं घर संसार चालवतील, महिलांवरच आपले सर्व संसाराची जबाबदारी असते. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण हा सोशल कॉज म्हणून आपण सर्वांनी 21 मे रोजी हा दर गुरुवारी येणारा जो सिनेमा आहे, स्वामींचा वार गुरुवार आहेत म्हणून आपण हा गुरुवारी रिलीज करत आहोत. तर सर्वांना कळकळीची विनंती की आपण सर्वांनी फॅमिलीसहित बघावा असा हा सिनेमा आहे.